नमस्कार, आपल्या कोकण कन्या चॅनल मध्ये आपलं स्वागत। आज आपण बोरिवली पूर्व काजूपाडा येथील त्रिमंदिरातील देवी देवतांचे दर्शन घेणार आहोत। माझ्या जुन्या ऑफिसचे कलीग संजय काका यांच्या घराच्या मागेच हे त्रिमंदिर आहे। त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या घरामागील असणाऱ्या या त्रिमंदिराचं सुंदर असं दर्शन घडलं आणि मी देखील खूप सरप्राईज झाले। व्हिडिओतून पाहून तुम्हाला कळेलच हे त्रिमंदिर किती सुंदर आहे। पण जर तुम्ही बोरिवलीकर असाल तर तुम्ही त्रिमंदिरास प्रत्यक्ष भेट द्या, कारण प्रत्यक्ष भेट दिल्यावर तुम्हाला जाणवेल आणि अनुभवता देखील येईल की हे त्रिमंदिर प्रत्यक्षात पाहिल्यावर किती सुंदर आहे ते। मी तर बोरिवलीकरच आहे। बोरिवलीत अनेक पर्यटन स्थळे आहेत जी प्रसिद्ध आहेत, पण आजवर आणि आता नजरेत भरलेलं हे सुंदर स्थळ म्हणजे हे त्रिमंदिर। हे आहेत आमचे संजय काका, यांच्यामुळे त्रिमंदिरातील देवी देवतांचे दर्शन मला घडले। या त्रिमंदिरात एकदम कमी दरात तुम्ही नाश्ता करू शकता। लहान मुलांना आवडणारे बरेच पदार्थ येथे मिळू शकतात। आत्मचिंतन, वॉशरूम, मनशक्तीसाठी असणारी जागा या त्रिमंदिरात आहे। या त्रिमंदिरात गेल्यावर तुम्हाला निसर्गाचं सुंदर असं दृश्य दिसेल आणि ते दृश्य इतकं लक्षवेधी आहे की तुमचं मन खूप प्रसन्न होऊन जाईल। म्हणूनच सांगेन, जर तुम्ही बोरिवलीकर असाल किंवा नसालही तर या त्रिमंदिरास नक्की भेट द्या। उंच डोंगर, निसर्गाचं हे हिरवं सौंदर्य, मनाला भावणारी शुद्ध वाऱ्याची झळ, या सगळ्या गोष्टी मन वेधून घेतात आणि असं वाटतं येथे उभं राहिल्यावर निघूच नये। मनशांतीसाठी मला तर ही एकदम पवित्र आणि बेस्ट अशी जागा वाटली। त्रिमंदिर पाहता पाहता आपण थोडक्यात या त्रिमंदिराची माहिती जाणून घेऊया। त्रिमंदिराची संकल्पना म्हणजेच भारतातील एक नाविन्यपूर्ण सांप्रदायिक नसलेले मंदिर। हो, तुम्ही बरोबर ऐकलत। भारतातील सांप्रदायिक नसलेले मंदिर निर्माण करण्यामागील हेतू आता आपण जाणून घेऊया। दादा भगवान इसवी सन 1908 ते 1988 पर्यंत हे एक ज्ञानी होते, ज्यांनी आत्म्याच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले। त्यांच्या जीवनाचे आध्यात्मिक ध्येय दोन हेतूंमधून निर्माण झाले, ते म्हणजे जगातील सर्व लोक शांती आणि आनंदात राहोत। ज्यांना अशी इच्छा आहे त्यांना मोक्ष म्हणजेच जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्तता मिळो। परमपूज्य दादाश्रींनी असे निरीक्षण केले की जगातील धार्मिक मार्ग आणि सांप्रदायिक गटांमध्ये माझे विरुद्ध तुमचे असे पूर्वग्रह निर्माण झाले आहेत, जे समाजात संघर्षाचे कारण बनले आहेत, ज्यामुळे सांप्रदायिकतेला पाठिंबा मिळत आहे। अशा प्रकारचे असलेले फरक दूर करून धर्मांना आत्म्याच्या आसनावर परत आणण्याच्या उद्देशाने परमपूज्य दादाश्रींनी निपक्षपाती श्रद्धेसाठी भारतातील वेगळे सांप्रदायिक नसलेले त्रिमंदिर म्हणजेच 3 मंदिरे एकात एकत्रित अशी कल्पना केली। त्रिमंदिरात जैन, शैव आणि वैष्णव धर्माचे देव आणि इतर धर्मातील देवतांसोबत एकाच व्यासपीठावर समान श्रद्धा ठेवतात। परमपूज्य दादाश्री यांनी त्रिमंदिराची संकल्पना कशापासून निर्माण झाली याचे उत्तम स्पष्टीकरण दिले आहे। मुक्ती किंवा आत्म्याचा पाठलाग करण्याऐवजी लोक मतभेदात गुंतलेले आहेत। ही लोक म्हणतात आपला धार्मिक दृष्टिकोन बरोबर आहे, तर दुसरी लोक म्हणतात आपला धार्मिक दृष्टिकोन बरोबर आहे। या मतभेदात आत्म आणि आत्म्याशी संबंधित सर्व गोष्टी हरवल्या आहेत। हे त्रिमंदिर मतभेद तोडण्यासाठी आहे। येथे सर्व धर्माचा संग्रह स्थापित करण्यात आला आहे। हे मंदिर आता सगळ्यांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे। परमपूज्य दादाश्रींनी त्रिमंदिरात मूर्तीचे दर्शन आणि प्रार्थना करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत। मूलभूत पातळीवर त्रिमंदिरातील अभयंतांना देवदेवतांच्या भक्तीतून आशीर्वाद आणि शक्ती अनुभवता येईल
त्यामुळे आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त देखील होईल. पुढे त्यांना आपोआप निपक्षपाती दर्शन अनुभवायला मिळेल, जे त्यांच्या मागील जन्मातील कोणत्याही मतभेद भाव धार्मिक दृष्ट्या विभाजनकारी हेतू शुद्ध करेल. शेवटी पर्यटकांना त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी मोठा फायदा होईल. त्रिमंदिरात दर्शन केल्याने प्रामाणिक भक्तांना दुःख आणि चिंतापासून मुक्त करण्याची आणि त्यांना आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार आणि मोक्ष, जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळवण्याची शक्ती आहे. परमपूज्य दादाश्रींनी धर्मनिरपेक्ष मंदिर बांधणे हे मोक्षाचे प्रतीक आहे असे मानले. त्यांनी अशा काळाचे स्वप्न पाहिले होते जेव्हा 24 त्रिमंदिरे बांधली जातील. आज त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या प्रक्रियेत आहे. बहुतेक त्रिमंदिर आधीच पूर्ण झालेले आहेत आणि भारतात तसेच इतर देशांमध्ये अशी असंख्य मंदिरे बांधली जात आहेत. आणि आज आपण परमपूज्य दादाश्रींच्या कृपा आशीर्वादामुळे 24 मंदिरांपैकी एका त्रिमंदिरास सुदैवाने भेट दिली आहे. तुम्ही पाहत असलेली ही सर्व पुस्तके मी विकत घेतली, ती देखील अगदी कमी दरात. कारण या पुस्तकांना पाहून या पुस्तकांमधलं ज्ञान मला खूप मोलाचं वाटलं. तुम्ही या मंदिरात गेल्यावर ही पुस्तके देखील तुमचं मन नक्की वेधून घेतील. आपण पाहत असलेले हे त्रिमंदिर बोरिवली पूर्व उपनगरातील अभिनवनगर रोडवरील ऋषीवन काजूपाडा येथे आहे. परमपूज्य दादाश्री वर्षानुवर्षे या ठिकाणाहून जात असत आणि विधी करत असत. हे त्रिमंदिर समुद्र सपाटीपासून 300 फूट उंचीवर असलेल्या टेकडीवर आहे. या ठिकाणी त्रिमंदिर स्थापन करण्याच्या पूज्य निरुमा यांचा तीव्र हेतू होता. त्या म्हणायच्या की जेथे नदी वाहते आणि जवळच एक टेकडी असते तेथे निश्चितच देवी पद्मावतीचा आशीर्वाद असतो. हे त्रिमंदिर संपूर्ण हिरवळीने वेढलेले आहे आणि सत्संग हॉल मंदिराच्या तळमजल्यावर आहे. मंदिराच्या आत पर्यटकांना जैन, शैव आणि वैष्णव धर्माच्या तसेच इतर धर्मातील देवदेवतांचे दर्शन घडेल आणि मूर्ती देखील पाहता येतील. या मंदिरातील सर्व मूर्ती एकाच व्यासपीठावर समान श्रद्धेने पूजल्या जातात. श्री सिमंदर स्वामींची मूर्ती मध्यभागी आहे. पूर्णपणे संगमरवरी बनलेली आहे आणि त्याची उंची 156 इंच आहे. तुळजाभवानी मातेची मूर्ती देखील त्रिमंदिरात आहे. तुळजाभवानी माता श्री छत्रपती शिवाजी महाराजांची संरक्षक देवता होती आणि मराठ्यांची कुलदैवत. मंदिरात असणाऱ्या बुक स्टॉल मध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, स्पॅनिश आणि इतर भाषांमध्ये देखील पुस्तके अवेलेबल आहेत. ऑडिओ CD, DVD आणि बरंच काही विक्रीसाठी आहे. आपल्या चॅनलवरून मिळणारी माहिती बहुमोलाची वाटल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. चा व्हिडिओ घेऊन आपण लवकरच भेटू. तोपर्यंत थँक्यू सो मच.